ही एक प्रवास कथा आहे आणि अर्थातच त्याच्या शेवटी मी काय शिकलो त्या प्रवासातून हेही नमूद केलेलं आहे. ऑफिसच्या कामासाठी मी फिजी या देशात जात होतो. तसा हा प्रवास 18 ते 20 तासांचा, पण लेओव्हर वगैरे धरून साधारण 30 तासांचा होतो. म्हणजे पुणे, मुंबई, हाँगकाँग, फिजीची राजधानी नादी आणि तिथून पुढे सुवा या बेटावर मला जायचे होते. मी शुक्रवारी संध्याकाळी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघालो. मुंबई ते हाँगकाँग प्रवास केल्यावर तिथे 8 तासांचा लेओव्हर होता. त्यामुळे मी तिथल्या एअरपोर्टवर फिरून वेळ घालवला. मला नवीन ठिकाणी शक्यतो लवकर झोप येत नाही. त्यात बस, विमान किंवा ट्रेनमध्ये तर अजिबातच झोप लागत नाही. हाँगकाँग ते फिजीची राजधानी नादी हवाई अंतर साधारणतः 8 तासांचं. रात्री 10 वाजेची फ्लाईट होती. म्हणजे मी शुक्रवारी सकाळपासून ते शनिवारी रात्री 10 पर्यंत झोपलेलो नव्हतो. फ्लाईटमध्ये बसल्यावर मला आपोआप झोप लागत होती. माझ्या शेजारी एक इटालियन आजी येऊन बसली होती. विमान सुरू झाले. रनवेवर त्यांनी स्पीड घेतला. साधारणतः 200 किलोमीटर प्रति तास स्पीड घेतल्यावर अचानक वैमानिकाने ब्रेक दाबले. विमान करकर आवाज करत थांबले. आम्हाला काही कळले नाही की एवढा स्पीड घेऊन वैमानिकाने ब्रेक का दाबला. रनवेवर काही होतं का की काही प्रॉब्लेम झालाय. ज्या पद्धतीने विमान थांबले त्यामुळे सगळेच प्रवासी घाबरले. माझ्या शेजारची आजी तर जोरात ओरडलीच. काही समजायच्या आत विमान परत फिरले होते आणि पुन्हा एकदा पार्किंगला लागले. काय झाले ते प्रत्येक जण विचारत होते. 15-20 मिनिटं झाले तरी काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे लोकांनी उठून एअर होस्टेसला विचारण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याही काही सांगत नव्हत्या. त्यांनी आम्हाला जागेवर बसायला सांगितले आणि लवकरच तुम्हाला सगळी माहिती देण्यात येईल असे सांगितले. शेवटी अर्धा तासाने वैमानिकाने अनाउन्समेंट केली की विमानात मेकॅनिकल प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही विमान थांबवले आहे. पुढच्या अर्धा तासात रिपेअर केले की पुन्हा आपण प्रवास सुरू करू. पुढे अर्धा तास झाला, 1 तास झाला तरी काहीच हालचाल दिसेना. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांची कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात एअर होस्टेस जेवणाची तयारी करू लागल्या. म्हणजे झाले, अजून तासभर तरी विमान इथून हलणार नाही हे नक्की झालं. मी अर्धवट झोपेतच जेवण केलं आणि परत झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. बाजूच्या आजीने मला मध्येच उठवले. म्हणाली, तू खूप घोरत आहेस. मी हो म्हणालो. मला सवय आहे आणि मी 30 तास झोपलेलो नाहीये. त्यावर ती म्हणाली की मी ह्या आवाजात झोपू शकत नाही. मी मागे सीट रिकामी आहे तिथे बसते. आणि ती उठून तिकडे जाऊन बसली. मी पुन्हा आपली झोपेची आराधना सुरू केली. ती इटालियन आजी शांत बसणाऱ्यातली नव्हती. तिने एअर होस्टेसला बरोबर बोलून नक्की काय झाले याची चौकशी सुरू केली. त्यात तिला कळालं की विमानाच्या दाराला एकूण 3 लॉक असतात. त्यातील एका दाराची एक लॉक नीट लागलेले नव्हते आणि त्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आजीला ही माहिती मिळाली आणि तिने एक एक करत सगळ्या प्रवाशांना सांगायला सुरुवात केली. काही वेळाने पायलटने पुन्हा अनाउन्समेंट केली की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, आपण पुन्हा प्रवास सुरू करत आहोत. विमान पुन्हा प्रवासाला निघणार तेवढ्यात ती आजी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुला माहिती आहे ना मेकॅनिकल प्रॉब्लेम होता. आणि मला शंका आहे बाबा की यांनी नीट रिपेअर केला असेलच ना. मध्येच हवेत दार उघडलं तर. ही शंका ती माझ्या डोक्यात टाकून पुन्हा मागच्या सीटवर जाऊन बसली. त्या आजीने माझ्या डोक्यात घातलेला किडा मला काही झोपू देईना. थोडक्यात माझा पुढचाही प्रवास झोपेविनाच झाला आणि ती मात्र मागच्या सीटवर मस्त घोरत झोपलेली होती. माझ्या घोरण्याचा त्रास होणारी स्वतः मात्र मस्त घोरत होती. ही सवय अनेक जणांना असते. स्वतःच्या मनातली शंका दुसऱ्याच्या डोक्यात घालायची आणि स्वतः निश्चिंत व्हायचं. ही अशी मंडळी नेहमी आपल्या आजूबाजूला दिसतात आणि आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकत असतात. तुम्हाला पण असं कोणतरी भेटलेलं असेलच याची मला खात्री आहे.